आनंदी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी सर्वप्रथम निरोगी मनाची आवश्यकता आहे. मानसिक स्वास्थ्य चांगलं असेल तरच शरीर निरोगी राहतं असं प्रतिपादन आयुर्वेद तज्ज्ञ आणि काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट डॉक्टर मनीषा भोसकर यांनी केलं. कागल नगर परिषदेच्या वतीनं आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमालेत आनंदी आणि तणावमुक्त जीवन या विषयावर पहिलं पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. व्याख्यात्या डॉक्टर मनीषा भोसकर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन आणि दीपप्रज्वलनानं व्याख्यानमालेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवराय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अखिलेश राजे घाटगे होते. आनंदी देशांच्या यादीत भारताचा 118वा क्रमांक आहे, तर भूतान आणि नेपाळसारखी लहान राष्ट्रही वरच्या क्रमांकावर आहेत. त्यावरून आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आनंदी जीवनाचं पहिलं सूत्र म्हणजे निरोगी शरीर आणि त्या निरोगी शरीराची पहिली अट म्हणजे निरोगी मन असल्याचं डॉक्टर मनीषा भोसकर यांनी सांगितलं. डॉक्टरांकडे येणाऱ्या सुमारे 70% रुग्णांना औषधांपेक्षा मानसिक उपचारांची गरज असते. मानसिक स्वास्थ्य दुर्लक्षित केल्यास लहान आजार मोठ्या आजारात रूपांतरित होऊ शकतात. त्यामुळे सुसंवाद, भावना व्यक्त करणं आणि मन मोकळं ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. स्वप्न पहा आणि त्यांचा पाठलाग करा, मात्र स्वतःची तुलना इतरांशी करू नका. जिथं आहात तिथं समाधानी राहा, तरच आनंदी जीवनाचं सूत्र सापडेल असं डॉक्टर भोसकर म्हणाल्या. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तणाव वाढत असून त्यातून विविध आजार उद्भवत आहेत. अशावेळी निसर्गाच्या सानिध्यात राहावं असं अखिलेश राजे घाटगे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितलं. यावेळी स्नेहल राजपूत, गिरिजा दंडवते तसंच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या सायली दंडवते यांचा विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा सविता माने, मुख्याधिकारी अजय पाटणकर आणि नरेंद्र बोते, सारिका बारड यांच्यासह रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.